ईस्ट और वेस्ट, परडी इज़ द बेस्ट। 100% परडी इज़ द बेस्ट, क्योंकि डीएम इज़ द बेस्ट। डीएम इज़ द बेस्ट, त्याच्यामुळे डीएम को हरा नहीं सकते, इसलिए उसको बदनाम करते रहे। त्यामुळे नेतृत्व आपलं एवढं खमके आहे की म्हणजे म्हणतात ना, लोहा पिघलने से मजबूत बनता है, तशा प्रकारचा आपला नेता आहे। 2 पावलं जरी आपण आज मागे आलो असलो तर ते 2 पावलं 1000 पावलं पुढे उंची उडी मारण्यासाठी आपण मागे आलेलो आहोत। धनंजयजी मुंडे साहेबांच्या वाढदिवसापासून सुरू झालेला आणि आज 22 तारीख आदरणीय अजितदादांच्या वाढदिवसानिमित्त जो सेवा सप्ताह 7 दिवस या ठिकाणी चालला आहे, त्याची आज या ठिकाणी सांगता होत आहे। या कार्यक्रमाच्या उद्घाटिका माननीय अश्विनीताई सोनोने, अप्पर जिल्हाधिकारी बीड, या ठिकाणी अतिशय मार्मिक अशा शब्दात सर्वांना मार्गदर्शन केलं असे प्राध्यापक महेश पाटील सर, आत्ताच ज्यांनी मार्गदर्शन केले अशा जिल्हा परिषदेच्या शिक्षण माध्यमिक विभागाच्या प्रमुख प्रिया राणी पाटील मॅडम, आपल्या भागाचे भूमिपुत्र, खरं म्हणजे मला माहीत नव्हतं, म्हणजे नागापूरचे आपले भगवानरावजी फुलारी शिक्षणाधिकारी प्राथमिक, आपल्या भागाचे उपविभागीय अधिकारी अरविंदजी लाटकर साहेब, आमचे बंधू डॉक्टर संतोषजी मुंडे, उपाध्यक्ष दिव्य कल्याण महामंडळ, या ठिकाणी उपस्थित असलेले परळीचे तहसीलदार व्यंकटेशजी मुंडे, नगर परिषदेचे सीओ माननीय त्र्यंबकजी कांबळे साहेब, माजी पंचायत समितीचे सभापती पिंटू मुंडे, आत्ताचे नवीन आपले बीओ, आणि खऱ्या अर्थानं हा सेवा सप्ताह ज्यांच्या मार्गदर्शनाखाली चालतोय, अनेक नवनवीन संकल्पना ज्यांच्या मनामध्ये येतात, असे मी तर जुनेच म्हणीन, पण नवीन शहराध्यक्ष बाजीराव भैया धर्माधिकारी, जुन्यालाच नवे केलेले असे तालुका अध्यक्ष वैजनाथरावजी सोळंके। खरंच भैया आपल्या डोक्यामध्ये काय सुचतं मला माहीत नाही, पण कुणाच्या हातानं कुणाला त्याला सत्कार करावा, स्वागत करावं किंवा त्याला बक्षीस द्यावं, ह्या अशा सूचना आपल्या डोक्यात येऊन जाणं। कारण आपल्याला माहीत आहे की अनेक राजकीय कार्यक्रम आपण घेत असतो। खरं तर यावर्षी दुष्काळी संकट फार आपल्या या भागावरती आहे, आणि अशामध्ये धनंजयजी मुंडे साहेबांनी ठरवलं होतं की वाढदिवस करायचा की नाही, पण आपले तालुका अध्यक्ष असतील, भैया असतील, आम्ही सर्वांनी आग्रह केला की साहेब आपण वाढदिवस एक आगळ्या वेगळ्या पद्धतीने केला पाहिजे। कारण ज्या लोकांनी आपल्यावर एवढं प्रेम केलं आणि महाराष्ट्रामध्ये टॉप 3 मध्ये 1.5 लाखाच्या मताधिक्याने आपल्याला जे निवडून दिले, त्या लोकांच्या सेवेसाठी आपण काहीतरी केलं पाहिजे। कारण आपण आपलं सबंध आयुष्य या सर्वसामान्य लोकांसाठी घातलं आहे। 365 दिवस 24/7 आपण नेहमी आपण ठीक असाल नसाल, आपली परिस्थिती कशी असेल नसेल, अशा परिस्थितीत आपण या गोरगरीब जनतेची सेवा करता, आणि त्या सेवेची पावती म्हणून आपल्याला विधानसभेला जे 1.5 लाखाचे मताधिक्य दिले, अशा परिस्थितीमध्ये दुष्काळी जरी परिस्थिती असली तरी आपण हा सेवा सप्ताह निश्चितपणे या ठिकाणी घेतला पाहिजे। आणि साहेबांनी म्हणले जा बाबा तुम्हाला काय करायचे ते करा, कारण नेहमी साहेब हे कामं 24 तास आपल्या ऑफिसहून म्हणा, फोनवरती म्हणा, कुठेही करायलेलीच असतात। परंतु आज आपण प्रशासनाचे सुद्धा आभार त्या ठिकाणी मानले पाहिजे। ज्याप्रमाणे आपल्याला महेश पाटील सरांनी सांगितलं, भैया याच्या मागचा उद्देश आपण शाळा काढली म्हणून शिक्षण अधिकाऱ्यांना बोलवलं हा नसावा, हा नसेल असं मला वाटतं, कारण तसा आपला स्वभाव नाही। कारण आपण जनसेवेसाठी नेहमी तत्पर असता आणि नेहमी सर्वसामान्यांसाठी काम करण्याचं आपलं
त्या ठिकाणी एक योगदान असतं. आज आपल्या सर्वमान्यातल्या सामान्यातल्या पगारीपासून ते आधार वृक्ष कार्ड असेल, मोफत रक्तदाब असेल, मधुमेह, अनेक योगासनं, जे की आपण भजन म्हणजे मृदंग वाजवणे वगैरे अशा प्रकारच्या सुद्धा स्पर्धा नेहमी त्या ठिकाणी कधी होत नाहीत. पण अशा घटकांना सुद्धा एकत्रित करण्याचं काम आपण राष्ट्रवादी काँग्रेस परिवार म्हणून आपले सर्वच सहकारी एक तोलमोलाचे आहेत, जे की जीवाला जीव देऊन आपल्या पाठीशी संबंधपणे आपल्या सर्वांच्या पाठीशी उभे राहतात. त्यामुळेच अशा प्रकारचे कार्यक्रम यशस्वी होत असतात. आपण आज या ठिकाणी फार तज्ज्ञ लोक आहेत ज्यांनी की अतिशय चांगल्या प्रकारचं मार्गदर्शन केलेलं आहे. मॅडम प्रिया आणि मॅडम बोलत बोलत म्हणल्या की नेहमी विद्यार्थ्यांच्या डोक्यामध्ये एक प्रश्न येतो की तुला काय बनायचं आहे, डॉक्टर बनायचं का इंजिनियर बनायचं आहे. पण कुणाच्या डोक्यात असं येत नाही की राजकारणी बनायचं. कुणाचे म्हणजे म्हणणार नाही, परंतु राजकारणाचा एक स्तर त्या ठिकाणी अशा प्रकारचा झालेला आहे की ज्याच्यामुळं तो राजकारण या ठिकाणी बदनाम झालेला आहे. पण असं काही नसतं, कारण धनंजयजी मुंडे साहेबांनी त्यांच्या कार्यकर्तृत्वातून दाखवलेलं आहे की राजकारणातून सुद्धा समाजाची सेवा त्या ठिकाणी कशी करता येते. कारण त्यांनी 1,500 मुलींचं त्या ठिकाणी कन्यादान या ठिकाणी त्यांच्या हातातून झालेलं आहे. अनेक अशा काही गोष्टी आहेत, असे आपल्यातले टॅलेंटेड म्हणजे अनेक विद्यार्थी आहेत जे कधी ते बोलून पण दाखवत नाही स्टेजवरती वगैरे. पण आज मला बोलावं असं वाटतं की अनेक असे विद्यार्थी आहेत की जे महाराष्ट्राच्या भारत देशाच्या कुठल्याही भागामध्ये ज्यांच्यामध्ये समजा कसलंही टॅलेंट असेल, त्यांच्या टॅलेंटला फक्त कौटुंबिक परिस्थिती नसल्या कारणानं ते त्या टॅलेंटचं ते हे करू शकत नाहीत, तर त्यांचा अख्खा खर्च धनंजयजी मुंडे साहेब गुप्तरीतीने उचलतात. की भैया आपल्या सर्वांना माहीत आहे, कारण आपला नेता कधी गावगावा करत नाही. आणि ज्याप्रमाणे महेश पाटील सर म्हणले की ईस्ट और वेस्ट परळी इज द बेस्ट, 100% परळी इज द बेस्ट, क्योंकि डीएम इज द बेस्ट. डीएम इज द बेस्ट, त्याच्यामुळे डीएम को हरा नहीं सकते, इसलिए उसको बदनाम करते रहे. त्यामुळे बदनामी आमची कितीही करा, आमच्या मातीची करू नका. नेतृत्व आपलं एवढं खमके आहे की म्हणजे म्हणतात ना, लोहा पिघलने से मजबूत बनता है, तशा प्रकारचा आपला नेता आहे. आणि निश्चितपणे 2 पावलं जरी आपण आज मागे आलो असलो तर ते 2 पावलं 1000 पावलं पुढे उंची उडी मारण्यासाठी आपण मागे आलेलो आहोत. या वाढदिवस आज आपल्या सर्वांचे आशीर्वाद, आपल्या सर्वांची उपस्थिती याच्यावरूनच लक्षात येते की आपण धनंजयजी मुंडे साहेबांवर किती प्रेम करता. आपण जेवढं करता त्याच्यात अधिक धनंजयजी मुंडे साहेब आपल्यावर प्रेम करतात. खरं म्हणजे त्यांना प्रभू वैद्यनाथ, म्हणजे मी तर आता घरचाच कार्यक्रम असल्यामुळे प्रभू वैद्यनाथानं त्यांना उदंड निरोगी आयुष्य लाभो एवढंच या ठिकाणी प्रार्थना करणार आहे. कारण राजकीय दृष्ट्या तर ते प्रगल्भ आहेत, सक्षम आहेत. आणि प्रभू वैद्यनाथाचा आणि आपला सर्वांचा आशीर्वाद असल्यास त्यांना कुणीही मागे खेचू शकणार नाही. आणि येणाऱ्या काळामध्ये ते फार उंची गगनभरारी घेतील अशा प्रकारच्या मी त्यांना शुभेच्छा देतो. आणि राज्याचे उपमुख्यमंत्री आज आदरणीय आपले सर्वांचे लाडके नेते आदरणीय अजितदादा पवार साहेब यांचाही वाढदिवस आहे. त्यांच्या कार्यकर्तृत्वातून, त्यांच्या गुणातून आणि त्यांच्या एकदम टायमिंग साधण्यापासून आपल्या सर्वांना माहिती आहे की त्यांचं कार्य कसं आहे. अशा प्रकारच्या या नेतृत्वाला मी आज वाढदिवसाच्या मनापासून शुभेच्छा देतो. आणि आज खऱ्या अर्थानं राज्याचे आपले लोकप्रिय उपमुख्यमंत्री माननीय श्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांचासुद्धा वाढदिवस आहे. त्यामुळे आपल्या परळीवासियांतर्फे मी त्यांनाही मनापासून शुभेच्छा देतो. हे एवढे सगळे दिग्गज या ठिकाणी या महिन्यात जन्मलेत. आणि आपल्या भागाच्या लोकनेत्या, पर्यावरण मंत्री, पशुसंवर्धन मंत्री तसेच पंकजाताई आपले भगिनी यांचासुद्धा 26 तारखेला वाढदिवस आहे. त्यांनासुद्धा मी ॲडव्हान्समध्ये मनापासून शुभेच्छा देतो. खरं म्हणजे जुलै महिना हे राजकारण्यांच्या जन्माचा महिना आहे का काय की असं वाटतं. दुर्दैव म्हणजे माझा तर तसा स्वभाव राजकीय नाही, परंतु कसं काय राजकारणात पडलो मलाही कळालं नाही. पडलो तर पडलो, आता सेवा करतोय आपल्या सर्वांची, म्हणून जुलै महिन्यामध्ये माझा पण वाढदिवस झाला. त्यामुळेच कदाचित राजकारणात आलो असेल अशा प्रकारचा एक समजूत या सर्व नेत्यांना, आपल्या अजितदादा असतील, आपले धनुभाऊ असतील यांना आणि देवेंद्रजी असतील, यांना सर्वांना दीर्घायुष्य, त्यांचं राजकीय आयुष्य फार मोठ्या उंचीवर आणि फार मोठ्या पदावर जावं एवढ्याच सदिच्छा देतो. थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.